नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 18 जून 2026 या दिवशीच्या टॉप 5 चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. जून 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील पहिला ट्रिलियनियर ठरलेला व्यक्ती कोण आहे? तर याचं उत्तर आहे इलॉन मस्क. इलॉन मस्क हे याचं योग्य उत्तर आहे. तर स्पेसएक्स कंपनीच्या शेअर बाजारातील यशस्वी पदार्पणामुळे इलॉन मस्क यांची संपत्ती $1 ट्रिलियन वर गेली आहे. तर मित्रांनो, $1 ट्रिलियन म्हणजे किती रुपये आहेत? तर $1 ट्रिलियन म्हणजे 1,00,00,000 कोटी एवढी प्रचंड रक्कम होते. तर सध्या त्यांची एकूण अंदाजित संपत्ती $1.1 ट्रिलियन झाली आहे. तर या कामगिरीमुळे ते इतिहासामध्ये ट्रिलियनियर बनणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे. तर स्पेसएक्स मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स या एरोस्पेस कंपनीचे बाजार मूल्य आता 2 ट्रिलियन पेक्षाही जास्त झाले आहे. तर याच्यातील महत्त्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की पहिला ट्रिलियनियर व्यक्ती कोण ठरला आहे? तर इलॉन मस्क हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यांची जी कंपनी आहे, त्यांची स्पेसएक्स ह्या कंपनीने शेअर बाजारात यशस्वी पदार्पणामुळे त्यांची ही संपत्ती $1 ट्रिलियन वर गेली आहे. तर कंपनीचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे 2 पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पवन ऊर्जा क्षेत्रासाठी केंद्र सरकारने कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे WT मारुत. तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोव्यात आयोजित एका राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान या पोर्टलचे उद्घाटन केले. तर याचा फुल फॉर्म आहे WTMARUT फुल फॉर्म आहे विंड टर्बाइन मटेरियल्स अँड रिसोर्सेस युटिलिटी ट्रॅकर. तर हे भारतातील पहिले विंड टर्बाइन सप्लाय चेन मॅनेजमेंट पोर्टल आहे. तर स्थानिक उत्पादनाला आणि पारदर्शकतेला यामुळे मोठी चालना मिळेल. या उपक्रमामुळे भारताला 2030 पर्यंत 1 गिगावॉट पवन ऊर्जा क्षमता गाठण्याचे राष्ट्रीय लक्ष्य साधण्यास मदत होणार आहे. तर हे याच्यामध्ये पोर्टलचे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. तर आणि त्याचा उद्देश काय आहे? हे पवन ऊर्जा क्षेत्रासाठी हे पोर्टल आहे आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे भारतातील पहिले विंड टर्बाइन सप्लाय चेन मॅनेजमेंट पोर्टल आहे, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. केंद्र सरकारने WPI म्हणजे घाऊक किंमत निर्देशांकासाठी नवीन आधारभूत वर्ष कोणते निश्चित केले आहे? तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेत यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे 2022-23. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतेच 2022-23 हे नवीन आधारभूत वर्ष निश्चित केले आहे. तर हे नवीन वर्ष आता 2011-12 या जुन्या आधारभूत वर्षाची जागा घेईल, जी अनेक वर्षापासून प्रलंबित होते. या महत्त्वाच्या बदलामुळे अर्थव्यवस्थेतील महागाईचे अधिक अचूक आणि वास्तववादी मूल्यांकन करणे शक्य होईल. तर या बदलाबरोबर सरकार हळूहळू पुढील 5 वर्षात हळूहळू WPI ऐवजी PPI म्हणजेच उत्पादक किंमत निर्देशांक पूर्णपणे लागू करणार आहे. तर याच्यात आपल्याला महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. तर WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे मराठीमध्ये घाऊक किंमत निर्देशांक साठी आधारभूत वर्ष कोणते निश्चित केले आहे केंद्र सरकारने? 2022-23. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. आणि जे जुने आधारभूत वर्ष होते हे जे आहे 2011-12 हे पण आपण लक्षात ठेवायचे आहे. आणि याचं म्हणजे याच्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे पण आपण लक्षात ठेवायचं. यामुळे महागाईचे अचूक आणि वास्तववादी मूल्यांकन करणे शक्य होईल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जून 2026 मध्ये भारतातील 130वे युनिकॉर्न ठरलेले स्टार्टअप कोणते? तर याचं उत्तर आहे सर्वम AI. सर्वम AI हे याचं योग्य उत्तर आहे. तर युनिकॉर्न कशाला म्हणतात आपण हे पहिले बघू. 1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या कोणत्याही खाजगी स्टार्टअपला युनिकॉर्न असे म्हटले जाते. तर हे जे सर्वम AI आहे
हे याचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. म्हणजे 1 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 8,200 कोटी रुपये. तर याचं जे मूल्यांकन आहे हे 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे, म्हणून हे युनिकॉर्न ठरले आहे सर्वम AI. तर नव्या गुंतवणुकीनंतर सर्वम AI चे मूल्यांकन तब्बल 1.5 अब्ज डॉलर पेक्षा जास्त झाले आहे. तर हे भारताचे 130वे युनिकॉर्न आहे. तर युनिकॉर्नच्या लिस्टमध्ये हे जे भारताचे जे आहे 130वे युनिकॉर्न ठरले आहे. तर पहिले शुद्ध AI युनिकॉर्न ठरले आहे. म्हणजे AI आधारित ही जी सर्वम AI ही कंपनी आहे, तर पहिले प्युअर AI युनिकॉर्न ठरले आहे. तर HCL टेक या नामांकित IT कंपनीने या स्टार्टअपमध्ये मोठी धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. तर 2026 या वर्षामध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये यशस्वीरित्या सामील होणारे हे 5वे भारतीय स्टार्टअप आहे. तर याच्यातील आपल्याला महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे की या कंपनीचे नाव सर्वम AI आणि हे 2026 मध्ये 5वे भारतीय स्टार्टअप ठरले आहे. हे पण आपल्याला पॉईंट खूप महत्त्वाचं आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. अगत्यार द युनिफायर हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? अगत्यार द युनिफायर हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऋषी अगस्त्य. ऋषी अगस्त्य. तर तामिळनाडूचे माजी राज्यपाल तथा विद्यमान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नुकतेच एका भव्य समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन केले. तर हे पुस्तक प्रसिद्ध साहित्यिक ओ श्यामा भट आणि डॉक्टर MN सुधा यांनी मिळून लिहिले आहे. या ग्रंथामध्ये ऋषी अगस्त्य यांचे भाषा, प्राचीन औषधशास्त्र आणि अध्यात्मातील ऐतिहासिक योगदान सविस्तरपणे मांडले आहे. तर ऋषी अगस्त्य हे दक्षिण भारतातील तमिळ व्याकरण आणि संगम साहित्याचे जनक मानले जातात. तर याच्यातील आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की अगत्यार द युनिफायर हे कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर ऋषी अगस्त्य. हे एक महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे हे कोणी याचं प्रकाशन केलं? हे भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी याचं प्रकाशन केलं. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ओ श्यामा भट आणि डॉक्टर MN सुधा यांनी मिळून हे पुस्तक लिहिले आहे. हे 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहे, हे आपण लक्षात ठेवायचे आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.